Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं. महायुतीची भूमिका ठरलेली नसताना अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात? शिंदेंकडून विचारणा. लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं. 2029 ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहामध्ये सुद्धा शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही. मग विद्यार्थ्यांवरच का? TV9 मराठीच्या मुलाखतीनं अभिजित दिपकेंचा सवाल. तर विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचाही इशारा. दिल्लीमध्ये फडणवीसांची गरज. पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवलंय. सामना वृत्तपत्रातनं मोठा दावा. तर मोदी शहांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचाही रोखठोकमध्ये उल्लेख. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातनं दरवर्षी 18 कोटींची चोरी. मंदिर विश्वस्तांचं पत्र दाखवत राज ठाकरेंचा आरोप. तर पत्रामध्ये अर्धसत्य. सदा सरवणकरांची प्रतिक्रिया. मनसे आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास कोणत्याही क्षणी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार. मंत्रिपदापेक्षा जनसेवेला अधिक महत्त्व. मंत्री भरत गोगावलेंचं भाष्य. केंद्राकडून राज्यांना 1 लाख कोटींचं कर वितरण. महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी. तर राज्यामध्ये विकास कामांच्या अंमलबजावणीला गती मिळणार. अरविंद केजरीवाल E20 पेट्रोल विरोधात आता आक्रमक. 2 लाख सह्यांचं पत्र पंतप्रधानांना देणार. मंगळवारी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी भेट घेणार. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये अमृतलाल निषाद अटकेमध्ये. तर इमारत दुरुस्तीसाठी रहिवाशांकडून 10,000 उकळल्याची माहिती. बेकायदा वसुली प्रकरणी चौकशी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. तर दिल्ली हायकोर्टाकडून अनु ग्रोवर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. तर अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी. कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. जळगावच्या बोरी नदी पात्रामध्ये पूर. पैलाड परिसरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं थरारक रेस्क्यू. व्हिडिओ व्हायरल. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. कर्जत नदीला पूर. मोरबीमधील 3 गावांना 24 नागरिकांचं रेस्क्यू. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी. क्लासमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद. धारधार शस्त्रानं एका मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न. 4 संशयितांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईत उघड्यावर कचरा टाकल्यास उद्यापासून 500 रुपयांचा दंड. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची कठोर पावलं. सार्वजनिक ठिकाणांवर CCTVचीही नजर. तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि CSMT ते सुनाभट्टी मार्गावर आज ब्लॉक असेल. सकाळी 11 वाजेपासून 5 तासांचा हा ब्लॉक घेण्यात येणार. अमेरिकेच्या इडाहोमधील शॉपिंग सेंटर गुणतालिकेमध्ये आता 37 पदकांसह भारत 4थ्या स्थानी. भारताच्या खात्यामध्ये 13 सुवर्ण, 16 रौप्य आणि 8 कांस्य पदकं. भारतानं पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकांवर नाव कोरलंय. संकष्टी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक आणि दगडूशेठ मंदिरामध्ये भाविकांची रीघ. तर फुलांच्या सजावटीनं बाप्पाचा दरबार सजला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.